राज्यात पाऊस सुट्टीवर गेलाय का असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, कारण राज्यात काहीशी मान्सूनची तशी स्थिती आहे। काही जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडत नाहीये। मात्र इथून पुढे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। अनेक भागांना ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यावर पावसाचं मोठं सावट असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय मान्सूनची स्थिती असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ञ आहेत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की इथून पुढची आणि आजची वातावरणाची मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे। तर के.एस. होसाळीकर यांचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी एक सॅटेलाइट इमेज सुद्धा पोस्ट केलेली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की 26 जून लेटेस्ट सॅटेलाइट ऑब्झर्व इंडिकेट मान्सून क्लाउड बँड्स ओव्हर वेस्ट कोस्ट फ्रॉम केरला टू साऊथ गुजरात। याचा अर्थ असा की दक्षिण गुजरात ते केरळचा जो पश्चिम किनारपट्टीचा पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आजच्या या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून दिसून येत आहेत। याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी शावर्स ओव्हर परभणी, नांदेड, मराठवाडा रिजन अँड पार्ट ऑफ विदर्भ ड्युरिंग नेक्स्ट 3 to 4 आवर्स। याचा अर्थ असा की पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये या परभणी असेल, नांदेड असेल, मराठवाडा विभागातले काही जिल्हे असतील, याचबरोबर विदर्भातला काही पट्टा असेल, इथे हेवी शॉवर म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे। याचबरोबर मुंबई, ठाणे मॉडरेट शॉवर्स नेक्स्ट 1 to 2 आवर्स असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की मुंबई आणि ठाणे परिसरात पुढचे 1 किंवा 2 तासांमध्ये पाऊस पडू शकतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी जारी केलेल्या पोस्ट केलेल्या या सॅटेलाइट इमेजमध्ये बघू शकतो आपण की इकडे अरबी समुद्रामध्ये काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत आणि इकडे महाराष्ट्रावर सुद्धा त्या ढगांचा परिणाम झालेला दिसून येतोय। इकडे विदर्भात असेल, कोकणाच्या किनारपट्टीचा जो परिसर आहे तिथे असेल, मध्य महाराष्ट्रात असेल, इथे सुद्धा या अरबी समुद्रातल्या ढगांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात क्लाउड्स जे आहेत ते दाटलेले दिसून येतात। आता पुढच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण आणखी स्पष्टपणे समजू शकतो की सागरी किनाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे आणि त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतोय। तर इकडे अरबी समुद्र आहे, इकडे काही प्रमाणात ढग दाटलेले वादळी वारे, चक्राकार गोलाकार वारे दिसून येत आहेत आणि इकडे बे ऑफ बंगालमध्ये सुद्धा वारे दाटलेले दिसून येत आहेत, ढग दिसून येत आहेत आणि यांचा परिणाम महाराष्ट्रावर होताना आपण बघू शकतो। इकडे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आहे, विदर्भ किनारपट्टीचा जो भाग आहे, कोकण किनारपट्टीचा दक्षिण टोक जो आहे, ज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ज्यामध्ये समावेश होतो, तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। याचबरोबर इकडे विदर्भ, मराठवाडा इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। आता ही इमेज जर आपण झूम आउट करून बघितली तर इकडे उत्तर भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात क्लाउड्स दिसत आहेत, गोलाकार चक्राकार वारे मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहेत। याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या तुलनेने उत्तर भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाचं सावट असणार आहे। आता महाराष्ट्राचा अंदाज घेत इथून पुढे स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या इमेजेसच्या पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर ही आजची मॅप आहे। आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे, मात्र महाराष्ट्रातलं वाशिम आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांना फक्त आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ महाराष्ट्रात वाशिम आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीचा हा जो परिसर आहे इथे पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। इकडे विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, उत्तर महाराष्ट्रातलं धुळे, जळगाव, नंदुरबार यांचा समावेश आहे। याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा सुद्धा आज येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता तुमच्या इथे पाऊस पडतोय का, तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। तर उद्या सुद्धा अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इकडे विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर पालघर, ठाणे आणि मुंबई इथे सुद्धा उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा की या भागांमध्ये मुसळधार पाऊस उद्या नसेल, मात्र कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर इकडे रायगड, पुण्याचा घाटाचा परिसर, रत्नागिरी आणि साताऱ्याचा जो घाटाचा पट्टा आहे तिथे मात्र ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे या घाट परिसरातून प्रवास करत असताना सतर्क रहा, काळजी घ्या आणि गरज असेल तरच या भागातून प्रवास करा असं सुद्धा या ऑरेंज अलर्टचा अर्थ आपण घेऊ शकतो। तर त्याच्या पुढच्या दिवशी 28 तारखेला
तारखेची स्थिती या मॅपमध्ये बघू शकतो. 28 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे. मात्र पुण्याचा घाटाचा परिसर आहे तिथे ऑरेंज अलर्ट 28 तारखेला सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. तर इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा आणि कोल्हापूरचा जो घाटाचा परिसर आहे तिथेही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याचा अर्थ की संपूर्ण महाराष्ट्रात 28 तारखेला कुठेही पाऊस नसणार आहे. मात्र कोकण किनारपट्टीचा हा जो रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यंतचा जो पट्टा आहे तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि खास करून पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असं सुद्धा या अलर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता 29 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात. 29 तारखेला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला आहे. मात्र 29 तारखेला रायगड, पुण्याचा घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरचा घाट परिसर इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे. याचा अर्थ असा की या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे आणि नाशिकचा घाट पट्टा इथे मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 29 तारखेचा हा आपण मॅप बघितला तर 30 तारखेला सुद्धा अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात वातावरणाची असणार आहे, मान्सूनची असणार आहे. 30 तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस ओसरलेला असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता देण्यात आलेली नाहीये. मात्र पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचा घाट परिसर इथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तर रायगड, रत्नागिरी याचबरोबर पुणे आणि साताराचा जो घाटाचा पट्टा आहे इथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आणि इथून पुढचे 5 दिवस वातावरण कसं असणार आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा हवामान खात्याने दिलेला आहे हे आपण या इमेजेसच्या माध्यमातून, मॅपच्या, सॅटेलाइट इमेजच्या आणि हवामान तज्ज्ञांच्या ट्विटच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.